नमस्कार, मी प्रिया स्टाईल हब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आहे ना एका 3 वर्षाच्या छोट्या मुलीचा टॉप आणि बॉटम दोन्हींचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहे। तर मी अगोदर वरचा टॉप पार्ट कटिंग करते। त्याच्यासाठी अगोदर मी तर कपड्यावर एक लाईन मारली। आपला कपडा वाकडा तिकडा असतो ना, ते करण्यासाठी एक लाईन मारली। त्याच्यानंतर मी इथून 4.5 इंचावर शोल्डरचं मार्किंग करते। त्याच्यानंतर 4.5 इंच मुंड्याचं मार्किंग करते, आर्म होलचं, आणि हे लाईन मारून घेते। हे बघा, आता हा बॉक्स बनवला। आता आपण ह्याच्यावरतीच आपल्या चेस्टचं मार्किंग करणार आहोत। तर मी आता हे मार्जिन सहित 7.5 इंच घेते। याच्यामध्ये मार्जिन आणि स्टिचिंग सगळंच आहे। 7.5 इंच छोट्या बाळाचा आहे ड्रेस। त्याच्यानंतर इथं 8.5 इंचावर आपण एक कमरेचं मार्किंग करायचे आणि 14 इंचावर हिपचं मार्किंग करायचं आणि हे लाईन मारून घ्यायची। तर इथं पहा 7 इंच हे कमरेचं मार्किंग केलंय आणि इथं 7.5 होतं ना, तर इथं 7.25 इंच वर 8 वर केलं तरी चालतं। हिपचं मार्किंग करते। छोटी मुलगी आहे ना, छोट्या बाळांचे कमर हिप ह्याच्यामध्ये जास्त फरक नसतो, त्याच्यामुळं हे असं थोडंसं असं गोल करून घेऊन ही लाईन अशी सरळ खाली घेऊन, आता मी याची उंची किती घेतली हे पहा। याची उंची होती 22 इंच, तर मी खाली 1 इंचासाठी असं फोल्ड करण्यासाठी हे एवढं फोल्डिंग, आणि त्याच्यानंतर वरती अर्धा इंच शिलाईसाठी, असं मी हे पूर्ण 24 इंच घेतलेलं आहे। त्याला आर्म होलचे शेप देते मी, आपण कटिंग करून घेणार। आता इथं गळ्यासाठी 2 इंचाचं मार्किंग करायचंय। तर हा मागचा गळा मी 2.25 इंच घेणार आहे। मी हे असं गळ्याचं मार्किंग देऊन द्यायचं। चला, हे मी कटिंग करून घेते। थोडंसं हे मार्किंग केलं त्याच्या बाहेरच्या साईडनच कटिंग करून घेते। हे पहा, एक मधला पार्ट असा हे करून घेते, आतमध्ये करून घेते, आणि हे पुढच्या आर्महोल साठी छोटीशी घेराई करायची। लहान मुलांच्या या कपड्यांना जास्त नाही करायची, त्यांच्या त्यांची चेस्ट साइज बिलकुल नसते, 0 असते ना। मग झालं, तर हे पाठच्या आणि पुढच्या ह्याचं मार्किंग करून झालंय। तर इथं बॅक लिहिते आणि हे फ्रंट, म्हणजे शिवताना प्रॉब्लेम नाही होणार। आता हे पहा, हे आपण कमरेचे इथं केलं, इथं एक नॉच मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कळेल की हे कमरेसाठी आहे। इथं हिप साइडच्या इथे एक नॉच मारून घ्यायचा, आणि हे इथं 1.5 इंच सोडून फिटिंग साठी एक नॉच मारून घ्यायचा।
तिची चेस्ट फक्त 20 इंच आहे. तर हे पहा, लुजिंग 6.5 इंच पर्यंत आले. लहान मुलांना कपडे थोडे ढिलेच बरे वाटतात. एकदम खूप टाईट केले तर त्यांना घालायला त्रास होतो. तर हे झालं टॉपचं. आता मी बॉटम पार्टचं हे करते. आता हे पहा, बॉटम पार्ट साठी हा आपण कपडा घेतलाय. तर आता हे पहा, ह्या कपड्याचा आर्ज खूपच कमी आहे, त्याच्यामुळे हे सलवार बनवायची खूप छोटी होईल. आता त्याच्या फुल्या अशा जात होत्या, पण आता आपल्याकडे कपडा पण खूप कमी आहे, त्याच्यामुळं मी आता हे ना अशी घडी करून घेते. मी आता हे बघते किती आहे. एक मिनिट असं फिरवून घेते, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता हे पहा, ही अशी आहे ना 21 इंच आहे, मला 20 इंच करायचे. मी अशी 14.5 आहे. तर असं काय आपलं उंची बसत नाहीये, म्हणून मी अशी बसते का बघते जरा. तर हे पहा, तसं पण काय बसत नव्हतं, म्हणून मी असं सरळ हे करून घेतलं. एक लाईन मारून घेते, आपला कपडा वाकडा तिकडा असतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर इथं एक 1.5 इंचावर मी एक मार्किंग केले, हे खालचं बॉटम फोल्ड करण्यासाठी. आता त्याच्यानंतर पहा, ह्याची मी उंची घेतली पूर्ण 20 इंच आहे. आणि त्याच्यानंतर 2.5 इंच मी इथं घेतलंय, कारण 1.5 इंचाचा बेल्ट आहे, अर्धा इंच शिलाईसाठी जाईल. 2.5 इंच हे बेल्टच्या मार्किंग साठी करून घेतले. आता त्याच्यानंतर हे अशा लाईनी मारून घ्यायच्या. इथून आपला बेल्ट लागणार आहे, वरचा इलास्टिक लावणार आहे, खाली हा बॉटम फोल्डिंग साठी आहे. आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आसनसाठी मार्किंग करून घ्यायचं. छोटा बाळ आहे, त्याची हिप आहे 20 इंच, त्याचा चौथा भाग 21 इंच आहे, त्याचा चौथा भाग होतो 7. त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करून घ्यायचे. 1.5 इंच घेतला तरी चालते, पण मी 2 इंच ऍड करून घेते. आणि मग इथून एक छोटी लाईन मारून घ्यायची. हे कपडा बघा, अनफोल्ड माझ्याकडे आणि फोल्ड वाला इकडे आहे, असा मी अंथरून घेतलाय, लक्षात घ्या. आणि इथून एक मार्किंग करून घ्यायचे आणि अशी एक हलकीशी गोलाई द्यायची, जास्त जवळून पण नाही द्यायची, इथून थोडी वरून द्यायची. त्याच्यानंतर ही खालच्या बॉटम साठी आपण मार्किंग करूया. 5.5 इंचाचा रेडी बॉटम पाहिजे, 1 इंच एक्स्ट्रा घेऊया सिलाईसाठी. आणि त्याच्यानंतर ही हे कर्व स्केल घेऊन याला आपण शेप देऊन घेऊया. इथून थोडस असं तिरकस कट करून घ्यायचं. आता हे झालं आपलं सलवारच्या बॉटमचं कट मार्किंग करून. आता मी कटिंग करून घेते. इथून कटिंग असं नाही करून घेतलं, स्ट्रेट ठेवली तरी चालते, पण मी हे कटिंग करून घेतलंय. झालं तर हे खालच्या सलवारचं पण कटिंग झालंय. आता बघा, ह्याला मी थोडस जॉईन करायचं तुम्हाला सांगते. मशीनवरच जॉईन दाखवते तुम्हाला कसं करायचंय ते. ठीक आहे, आता आपली स्लीव्स कटिंग करूयात. तर हा आपल्याकडे कपडा राहिलेला आहे, त्या ह्याच्यातून आपल्याला स्लीव्स कटिंग करायची.
तर हे पहा मी हे कपड्याला असं फोल्ड करून घेते. आपल्याला 4 इंचाचे स्लीव्स करायचे, तर आपण 5 वर मार्किंग करून घेऊयात. मी स्ट्रेट लाईन मारून घेते. इथून 2.5 इंच आता हे बघा मी 6 इंच हे बाहीसाठीच आहे आणि 1.5 इंच हे मार्जिन साठी घेते. याची मोहरी आहे 7 इंच. तर हे पहा ही लाईन अशी येईल. हे करून घ्यायचे. इथे पण आपल्याला हे करायचंय, काय करायचंय, फुगा बनवायचा. इकडे पण आपल्याला याची फुगा बाही करायची. आता ह्याच्यावरती मी 3.5 इंच घेते. तर अगोदर आपण हे नॉर्मल बाहीचं मार्किंग करून घेऊयात. त्याच्यानंतर हे वरचं आहे ना, हे असं करत याला असं जॉईन करून घ्यायचं आणि ही स्लीवची कटिंग आपण इथे पण मला फुगा द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी हे सरळच कट करून घेते. आता हे इथे आपण इथपासून आपल्याला चोन टाकायचे, म्हणून आपण इथे हे करून घ्यायचं. एक इथं एक नॉच मारून घ्यायचा आणि इथपासून ते इथपर्यंत आपल्या जेवढ्या बसतील तेवढ्या आपण चुन्नट असं टाकून घ्यायचे आणि मग नंतर बाही जॉईन करायची. आता हा कपडा आहे, ह्याच्यातून आपण गळ्यासाठी हे करून घेणार आहोत. ते मी पेपर फ्युजिंग वर गळा बनवणार आहे, तर मी ते त्याच्यावरच कट करून घेईल. बाकीचं तर बाहीचं आणि याचं सगळं कटिंग तुम्हाला सांगितलंय. तर आता आपण चला आता आपण मशीनवर आलोय. तर हे बघा, हे मी पेपर फ्युजन गळा तयार करून घेतलाय आणि हे याच्यावर ठेवून हे सेफ्टी पिन लावून हे थोडं सिक्युअर करून घेतले. तुम्ही पण बिगनर आहे, तुम्हाला पण असं जमत नसेल तर तुम्ही असं सेफ्टी पिन लावून हे गळा सिक्युअर करून घेऊ शकता. आपल्याला सिलाई मारायला काही अडचण होत नाही. जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता, पण हे बिगनर्स लोकांसाठी मी सांगते. तर हे झाल्यानंतर हे पहा, हा गळ्याचा पार्ट आपण कटिंग करून घ्यायचा. लक्षात ठेवायचं शिलाईवर कटिंग झालं नाही पाहिजे. आता हा कपडा असा आहे आणि धागा पण त्याला मॅचिंग असल्यामुळे शिलाईचा पार्ट काय तुम्हाला दिसू शकत नाही, पण मी पूर्ण समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करते. आय होप तुम्ही समजून घ्याल. हे बघा, इथे असे छोटे छोटे नॉच द्यायचे गोलाईच्या जागेवर. लक्षात ठेवा शिलाईवर कट नाही झाला पाहिजे, हळूहळू द्यायचे. आणि हा गळा पलटी करून घेऊन ह्याच्यावर एक दाबटीप मारून घ्यायची. हे दाबटीप मारून झाले, हा आपला असा गळा रेडी झालाय. आता हवे तर तुम्हाला त्याच्यावरून पण तुम्ही एक टीप मारून घेऊ शकता अशी, म्हणजे हा गळा पूर्ण असा बसून जाईल. याच्यावरती पण आपल्याला एकदम कडेकडेने एक दाबटीप देऊन घ्यायची. मी हे गळ्याची शिलाई करते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच हा पुढच्या सारखाच मी हा पाठीमागचा पण गळा रेडी करून घेतलेला आहे. हा बघा, सगळ्या डिटेल मध्ये दाखवायला गेला तर व्हिडिओ खूप मोठा होतो. तर असा सेम मी हा पण गळा करून घेतलाय. तर हा पण ह्याचा हा आहे ना, उलटा बाजू अशी ह्याच्यावर ठेवायची. ही अशी उलटी बाजू ह्याच्यावर ठेवायची आणि बरोबर इथे ठेवायची. आणि हा पाठीमागचा गळ्याचा हे आहे ना, ह्याला काय करायचं, ह्याला असं ह्याच्यावरती पलटी करून घ्यायचं. हे पहा, असं पलटी करून घ्यायचं ह्याच्यावरती आणि अशी एक शिलाई मारून घ्यायची. तर इथे पण तसंच करायचंय. हा असा ओपन ठेवायचा, याच्यावरती ह्याचा असा पाठचा भाग ठेवायचा आणि अशा प्रकारे तुम्ही शोल्डर जॉईन केला ना तर खूप फिनिशिंगने शोल्डर जॉईंट होतो. हे पहा, असं ठेवायचं आणि हे लगेच डबल टिप मारून घ्यायचे. कुठला पण ह्याला डबल टिप मारायला कधीही विसरायचं नाही. तर हे पहा, हे असं खोललं की हे असं शोल्डर दिसतंय. हे पहा, हे कसे दोन्ही गळे अशा फिनिशिंगने जॉईन झाले. आता त्याच्यानंतर बघा, आपल्याला हे शोल्डर जर कमी जास्त झालेलं असतील तर हे पण थोडासा पार्ट आपण कटिंग करून घेऊन हे सरळ करून घ्यायचे. या बाजूचा नाही झाला, याच बाजूचा थोडासा झाला होता. पण हे दोन्ही पण परत एकदा चेक करायचे. छोटे मोठे जर झाले असतील तर दोन्ही सेम करून घ्यायचे. तर थोडासा छोटा झाला होता तर इथे मी ह्याला पण सेम करून घेते. हे झालं. आता आपण बाजूचं बघणार आहोत. बाजू बघा, आता आपण काय करायचंय, मी एक बाजू तुम्हाला करून दाखवते, तशीच तर दुसरी बाजू आपल्याला सेम करायची. आता इथे पहा, आपण इथे एक नॉच दिला होता, तिथून आपल्याला हे करायचंय, चुनट घालायला सुरू करायचंय. हे अशी जितक्या पण बसतील तितक्या करून घ्यायच्या. इथपर्यंत इकडून करायच्या आणि त्याच्यानंतर अशा मध्ये आल्यावर अशा ह्या साईडनं पलटी दुसऱ्या साईडनं करून घ्यायची. या अशा वाल्या चुनट केलेली बाही खूप छान दिसते. नाही, तुम्हाला जर असं नसेल जमत, तुम्ही एका साईडनं केलात तरीही चालतं. असं काही नाहीये की दोन्ही साईडने असं करायचंय, तुम्ही एकाच डायरेक्शननी करू शकता. तर हे पाहिजे तसं केलंय तसंच आपल्याला इथे पण याचा मध्ये घ्यायचा. इथून अंदाजे आपल्याला इतकं सोडायचंय आणि इथून आपल्याला चुनट करायला सुरुवात करायची. हे पण मी इथून सुरू करते. याची एकाच डायरेक्शनने होणार, नाही तर याची सुद्धा तुम्ही दोन्ही डायरेक्शनने करू शकता. हे पहा, इकडून केले, पण खालची शक्यतो एकाच डायरेक्शनने असते, त्याच्यामुळे मी एकाच डायरेक्शनने करते. आणि खाली आपण इथे छोटी पट्टी लावून घ्यायची आणि ही बाजू अशी जॉईन करून घ्यायची. अशी मी दुसरी बाजू तयार करते आणि जॉईन. आता हे पाच सिंपल आहे. मी ह्या बाजू सारखी अजून ही एक बाजू, या दोन्ही बाजू मी तयार करून घेतल्यात. आता आपल्याला बाजू बघा कशा जॉईन करायच्या. आपण ह्याचा सेंटर काढला होता,
पुन्हा एकदा आपण याचा सेंटर बघायचा, हे सेंटरवर एक नॉच करून घ्या. ह्याचा जॉईंटचा सेंटर आहे ना, तिथे हा सेंटर ठेवायचा बरोबर, आणि हे अशी आपण ह्याला सिलाई करून घ्यायची. तर चला मी आता ही बाजू जोडून एक दाखवते, तशीच तुम्ही दुसरी बाजू जॉईन करा. मी डायरेक्ट साईडनं जॉईन करायला सुरुवात केली. तुम्ही नवीन दिगणार असेल डायरेक्ट साईडनशी बाजू जॉईन करायला सुरू करू नका. मधल्या पॉईंट पासून तुम्ही बाजू जॉईन करायला सुरुवात करा. ओके. ते आता ही आपली बाजू जॉईन झाली. तशीच मी दुसरी पण बाजू जॉईन करून घेते. आता हे पहा, मी ह्या दोन्ही बाजू जॉईन करून घेतल्या आणि साइडनं सिंपली जे फिटिंगचं मार्किंग होतं त्याच्यावरती शिलाई मारून घेतल्या आणि ही फिटिंग करून घेतली. आता आपल्याला खालचे ह्याचे हे चाक फोल्ड करायचे. तर आता हे पहा, हे असं घ्यायचं आणि हे असं. आता जर तुम्ही नवीन आहे, तुम्हाला जर असं डायरेक्ट फोल्ड करायला जमत नाही, बिगनर आहात, तर तुम्ही ना प्रेसने असं ह्याला क्रीज बनवून घेऊन असं करू शकता, किंवा हे दोन्ही असं पकडून हे पहा, मी सांगते तुम्हाला, टिप देते. हे दोन्ही असं पकडून जिथे आपली फिटिंगची शिलाई आली आहे ना, तिथून असं सरळ आपल्याला जितका पण चाक फोल्ड करायचा आहे, समजा तुम्हाला एवढा करायचा, तर तुम्ही ना या लाईनवर अशी डायरेक्ट अशी, हे बघा मी लाईन मारते, तर या लाईनवर अशी डायरेक्ट सरळ शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर याच्यातला एक पार्ट असा ओपन करायचा आणि याला इकडे करून असं याला इकडे करायचं आणि इथून असं हे करून अशी शिलाई करून घ्यायची, म्हणजे तुमचा येईल. आता मला सवय आहे त्याच्यामुळे मी ह्याचा टाइम वेस्ट करत नाही, डायरेक्ट मी तुम्हाला हे चाक फोल्ड करून दाखवते. हे पहा, इथून सुरुवात करायची. हे आपल्याला जितकं पण आपण ठेवलेलं आहे तेवढंच आपण ह्याच्यामध्ये असं पकडून इथून सुरू करायची. हा पार्ट असा ठेवायचा, मला दिसतंय ना, हे असं करून घ्यायचं आणि ह्याची सिंपल अशी साईडनं एक सारखी शिलाई फिनिशिंग मध्ये आली पाहिजे. तुम्ही जितके कपडे फिनिशिंग मध्ये शिवून द्याल तितके तुमचे कस्टमर वाढतील. फिनिशिंगचं खूप लक्ष ठेवायचं. हे पहा, हे असं बरोबर करून इथून एक अशी इकडे शिलाई मारून घ्यायची. तुम्ही इथे ना इथे एक पट्टी पण लावू शकता. मी पुढच्या ड्रेसच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला चाक फोल्डिंग कसे करायचे ते प्रॉपर त्याच्यावर एक व्हिडिओ टाकून तुम्हाला दाखवेन. आणि हो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला हवा आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की आम्हाला ह्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. आणि प्लीज इथपर्यंत आलाच तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज आपल्या मराठी माणसांना रिक्वेस्ट आहे, आपल्या घरात बसून ज्या बायका काहीतरी करू पाहतात, मेहनत करतात, त्यांना प्लीज सपोर्ट करा आणि पुढे जायला मदत करा.
तुम्ही जितके कमेंट करून सांगणार आम्हाला हा व्हिडिओ हवाय, तो व्हिडिओ हवाय, तर पुढच्या वेळी मी प्रयत्न करीन की तुम्हाला त्या टॉपिकवर व्हिडिओ टाकायचा. तुम्हाला ब्लाऊज हवाय, कुठला ब्लाऊज हवाय, कटोरी ब्लाऊज, मधुबाला स्टाईल ब्लाऊज, सभ्यसाची ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, कुठल्या ब्लाऊजचा व्हिडिओ हवाय, कुठल्या ड्रेसचा व्हिडिओ हवाय, तर तसं तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं तर मी तुमच्या कमेंटचा नक्की विचार करून तसा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. आणि हा, प्लीज चॅनलला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. त्याच्यामुळं हा, एक वेळ अगोदर खालचं हे फोल्ड करायच्या अगोदर हे दोन्ही चेक करून घ्यायचं की हे दोन्ही खालीवर तर नाही ना, मागे पुढे तर नाहीये ना, हे एक वेळ चेक करून घ्यायचं. दोन्ही व्यवस्थित नसेल तर थोडंफार कमी जास्त असेल तर आपण थोडस कट करून घेऊन मग हे खालचे वाले फोल्ड करून घ्यायचे. आता माझे जवळजवळ दोन्ही सेमच आहेत, काहीच फोल्ड हे नाहीये. तर तुमचं कटिंग व्यवस्थित असेल तर शक्यतो काहीच बिघडत नाहीये. तरी पण आहे ना, होतं कधी कधी असं कमी जास्त होतं, हे होतं. कोणच परफेक्ट नसतं, प्रत्येकाकडून थोड्याफार चुका होतच राहतात. आणि कपड्यांवर पण अवलंबून असतं, कधी कधी कपडे असे ताणणारे वगैरे असतात तर होतं कमी जास्त, असं काही नाहीये. तर एकदा चेक करून बघायचं, चेक करण्याची सवय लावून घ्यायची. कशा असतात, नवीन जे असतात ना, त्यांच्या शिवताना काही काही गोष्टी खूप लक्षात येत नाहीत. आणि मग शिवून झाल्यावर त्यांना बार बार ते खोलायला लागतं. ते खोलण्याचा त्रास होण्या अगोदरच आपण एकदा, थोडा उशीर लागला तरी चालेल पण पूर्ण चेक केल्याशिवाय कुठली गोष्ट करायची नाही. निहाय चेक करण्याची सवय ठेवायची, चांगली आहे सवय ती. अगोदर हे पूर्ण गोष्टी सगळ्या चेक करून घ्यायच्या आणि मगच फायनल शिलाई मारायला घ्यायची. नवीन असाल तर हळूहळू शिका. एकदा तुमचा हात बसला की तुम्ही पण फास्ट सगळे काम करू शकता. तर हे आपण इथं आलोय ना, तर इथूनच असं स्टार्ट करून करायची. आणि हे चारी बाजूनी याला पुन्हा साईडची रेडीमेड ड्रेसला अशी नसते, पण आपण जेव्हा शिवून देतो तेव्हा पण अशी साईडला पण एक मजबूतीसाठी शिलाई मारून द्यायची. आता मी उद्या एक सिंपल कुर्तीचा व्हिडिओ टाकणार आहे, तर प्लीज उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या टिप आणि ट्रिक्स बघायला भेटतील. त्याच्यानंतर तुम्ही हवाय तो म्हणजे कुर्तीमध्ये कुठल्या प्रकारची कुर्ती हवी आहे, प्लाझो, ट्राउझर, तुम्हाला ज्याचा व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता की आम्हाला ह्या टॉपिकवर व्हिडिओ. मी तुमच्या कमेंटचा नक्की विचार करून तुमची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तर हे पहा, आता जवळजवळ आपला हा टॉपचा पार्ट रेडी होतच आलाय. हे पहा, आपला हा टॉप रेडी झालाय. हे पहा, असा हा पूर्ण झालाय. हे जे आहे याला आपण नंतर हात शिलाई करून घेणार आहोत आणि ह्याला प्रेस वगैरे करून रेडी करून मी तुम्हाला ह्याचा बॉटम पार्ट झाला की 2 इंचा फायनल लुक आणि ज्या बाळाचा हा ड्रेस आहे त्याला घालून पण मी तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवेन.
चला आता आपण बॉटम पार्टचे स्टिचिंग करून घेऊ. तर हे पहा, मी ते बाळाच्या बेल्ट साठी हा हे घेतलंय, इलास्टिक घेतलंय. आता हे इलास्टिक बघा किती घेतलंय मी. त्याची त्या मुलीची कमर 20 आहे, तर त्याच्यामधून मी 3 मायनस करून हे 17 इंच घेतलंय. आणि आपण ह्याच्यावर असं एकावर एक ठेवून आहे ना, तर अजून अर्धा इंच हे कमी होईल. आणि हे खूप ठीक आहे इलास्टिक. हे खूप म्हणजे खूपच चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याच्यामुळे हे थोडस मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय. आता ते खालचे हे फोल्ड करण्यासाठी मी हे 2 कॅनव्हास पट्ट्या घेतल्यात. आता आपण ना ह्याचं स्टिचिंग सुरू करूया. आता हे पहा, ही आहे ना सरळ बाजू आहे. मी आता काय करते तुम्हाला दाखवते. ह्या सरळ बाजूवरच बघा, ही सरळ बाजू आहे. ही हे पाय असं सुरुवात, असं फिरलं नाही पाहिजे, असं व्यवस्थित इलास्टिक ह्याच्यातून बाहेर निघलं पाहिजे. असं हे आपलं इलास्टिक आपण ह्याच्यातून बाहेर काढलं. हे जरासं हे करून घ्यायचं आणि अगोदर हे असं ठेवून एकावर एक ठेवून आहे ना, ह्याला पूर्ण व्यवस्थित चांगलं जॉईन करून घ्यायचं. हे पण ठेवताना बघायचं नीट असं आपलं जॉईंट झाला पाहिजे. हे पहा, असं जॉईन करून घ्यायचं आपण मस्त. सॉरी, हे इलास्टिक आपण असं एकावर एक ठेवून असं ह्याला व्यवस्थित अशा चांगल्या शिलाया मारून पॅक करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही पण जॉईन करून घेतलं तर ते इलास्टिक असं जाड पण होणार नाही. असं एकावर एक ठेवून आहे ना, असं एकावर एक ठेवून असं करून जॉईन करून घेतलं का ते खूप जाड होतं. म्हणून आहे ना, हे असं ठेवून असं एकावर एक ठेवून आहे ना, असं शिलाई करून घ्यायची. ठीक आहे. आता हे पहा, याला असं आतमध्ये हे करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपण जेवढी जागा सोडली होती तिथं अगोदर आपण एक शिलाई करून घ्यायची. खूपच छोटा आहे, इथं आपण एक शिलाई करून घ्यायची आणि हे पहिलं पॅक करून घ्यायचं. शिलाई करताना लक्षात ठेवायचं, इलास्टिक वर आपली शिलाई नाही आली पाहिजे, इलास्टिकच्या खालूनच आली पाहिजे. ओके.